नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांच्या आडपाया या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा. प्राध्यापक शिवाजीराव बागल लिखित इस्कूट. घर बरं होतं, खायची प्यायची तादात नव्हती. पोरगा हाडाप्यारानं दणकट. 4 भाव, 2 बहिणी, म्हातारी. पोरी लग्न होऊन सासरी गेलेल्या. महादा शेंडे फळ असल्यानं लाडकं होतं. 4 भावात धाकटं होतं. म्हातारीला धाकट्याचा पुळका असायचा. लाडानं येडा झालेल्या महाद्याला ताळ्यावर आणण्यासाठी त्याच्या नाकात येसन घातली पाहिजे. गळ्यात लोणणा अडकावला म्हणजे सुधरल. महादाचा चुलता पांडा बोलायचा. खरं तर पांडा वावगं बोलत नव्हता. मिसरूड फुटलेल्या तरण्या ताट्या खोंडाला आकळाय पाहिजे होतं. 3 भावाच्या जीवावर आयतं बसून खातंय. घरात भावजायांना गारगोर करते. म्हातारीवर डोळं वाटारते. मादा ओंडारल्यागत झाला होता. म्हणून घरातल्या माणसात एकमत झालं, वाखरीच्या पाहुण्याची गोदा मादाच्या गळ्यात बांधली. चिंगाबाई गोदाची आय, पण गोदा लहान असताना चिंगाबाई वारली. चिंगाबाई भरल्या संसारातनं गेली. गोदीचा बाप धोंडीबा हातबल झाला. ज्याची बायको मेली त्याची अक्कल गेली. धोंडीबानं गोदीला आईची माया दिली. अंगा खांद्यावर खेळिवली. लाडाक्वाडात वाढिवली. पोरीची हौस केली. लेकीची जात आज ना उद्या परक्या घरी जाणार. तिचं हात पिवळं झालं. तिच्या टकोऱ्यावर अक्षदा पाडल्या म्हणजे आपण वाखरी पंढरपूर ज्ञानबा तुकाराम करायला मोकळं झालो असं म्हणून गादेगावच्या पाहुण्याला होकार दिला. पै पाहुण्या 4 चौघात देवा बामणाच्या साक्षीने गोदानं मादाच्या गळ्यात माळ घातली. मादाच्या उपरण्याला गोदाच्या शेलकाटाची गाठ मारली. पडक्या देवळात सांजवात सुरू झाली. सांजवातीच्या प्रकाशात महाद्या उजळून निघाला. आयतं बसून खायची सवय लागलेला महाद्या कट्यावर, वट्ट्यावर, चावडीवर फिरायचा. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा मारायचा. 3 टायमाला हादडायचा. मित्रांबरोबर हुंदडायचा. असा रोजचा परिपाठ चाललेला. महाद्याचं मैत्र तर गावावरनं वावाळून टाकलेलं. मैत्राची संगत सोड, संसाराला हातभार लाव, शेतातल्या कामदामाचं मागलं मोरलं काहीतरी बघ. आम्ही तिघांनी शिवारात राबावं आणि त्वा गावातनं बोंबलत फिराव असलं जमायचं नाही. उद्यापासनं गोमान कामाव आमच्याबरोबर यायचं. गावात काटला सोडल्यावाने गाटाळ्या घालायचं बंद कर. पायात खोडा घालून बी दिवसभर उधळतोय घोडा. म्हातारीच्या लाडानं झालाय निसता येडा. महादाचा मोठा भाऊ उदा कातावून बोलत होता, पण महादा गोम्यागत बसला होता. मला काय जमायचं नाही. आपण काम करणार नाही. कोणी शहाणपणा शिकवायचं कामच नाही. म्या काय तुम्हाला काम करा असं म्हणलो नाही. तुम्ही काम करा नाही तर मारा. माझा रोजचा दिवस बारा. 4 चौघात चैनीत मस्तीत घालवायचं का उगा आपलं आयुष्याच्या मातीत घालवायचं. ज्यांनी त्यांनी आपलं ठरवावं. दुसऱ्यात नाक खुपसुनी. ज्याचं त्याला आयुष्य जगू द्यावं. फुक्कटचं शहाणपण शिकवायचं नाही. शिकवायचं झालं तर तुमच्या बायकोला पोरांना शिकवा. माणसानं नकटं व्हावं पण धाकटं कधी होऊ नये. कारण धाकट्याला जो तो शहाणपणाच्या गोष्टी सांगत सुटतोय. कोणी सांगन त्याचं काम करायला लागते. धाकट्याचं दाखूट पण मिरवत असतं. सगळ्याचं ऐकावं लागतं. म्या कोणाचं काय बी ऐकणार नाही. महादा फडा उदाला बोलत राहिला. म्हाताऱ्याच्या काळजाचा थरका पोडाला. म्हातारीचा जीव काळजीत पडला. चावडीवर चांडाळ चौकडी बसली होती. आयत्या पिठावर रेगुट्या वाढायच्या.
12 गावाच्या बाता मारायच्या. मारुतीच्या देवळात तिर्राटाचा डाव टाकायचा. नवा गडी घोळत घेऊन गांडवायचा. रोजचा दिवस तिर्राट नाहीतर रम्मीत घालवायचा. दिवसा रमी, संध्याकाळी रम. तर रात्रीला रमेत रंगणारी चांडाळ चौकडीची संगत महाद्याला लागली. हंडम्या, दाम्या, राम्या आणि चिम्या 100 बडकर 1 यांच्या नादाला महाद्या लागला. महाद्याचा चेहरा पाडला होता. हंडम्यानं हेरलं. महाद्याचं आज चलिंदर काय बरं दिसत नाही. अरे मादा, कसलं टेन्शन आहे रे तुला? सांगतं मला. भावाचं टेन्शन आहे. मला म्हणतात चल कामाला, उगा बोंबलत फिरू नको. मला शहाणपणा शिकवतात. त्याच्या किरकिरीचं टेन्शन आहे. नुसता वैताग आणला वैताग. अरे वैतागू नको. तुझं कसलं पण टेन्शन असू दे. आपल्याकडं टेन्शनवर नंबरी इलाज आहे. त्यांना टेन्शन आणू आपण. फक्त एक पेग आणू. गलासातली पोटात गेली, पोटातनं डोक्यात गेली, लगी टेन्शन खाल्लास. मग बघ टकुरं कसं चालतंय. अरे मादा, देवादेकापासनं दानवापासनं मानवापर्यंत सगळ्याच्या जिभेवर रेंगाळली ती मदिरा घे. तुझं टेन्शनच घालव. आज आमची, उद्या तुझी, परव्या दाम्याची, रोज बारी एकाची. पेगवर पेग रिसवत बसलं. साळसूतपणे चौघं बाजिंद बाजूला सरलं. महाद्या झालं तर्राट. बेलकांडत घर गाठलं. उंबऱ्यात होतं तेव्हाच घर वासानं भरलं. गोदीनी महाद्या बेलकांड्याचं बरळण्याचं कारण ओळखलं. कारण त्याच्या पोटात अक्काबाई आहे. अक्काबाईला शांत करायचं म्हणजे जेवायला दिलं पाहिजे. महादा जेवला तर शान झोपल म्हणून त्याला ताट वाढलं. महाद्याने तांबरलेल्या डोळ्यानं ताटाकडं बघितलं. प्यायल्यावर जे खायला पाहिजे ते ताटात नव्हतं. म्हणून महाद्याने जेवणाचं ताट झिडकारलं. पाण्याचा तांब्या गोदीवर बेरकावला. रमचा कैप चढत गेला. महाद्या बरळत राहिला. टेन्शनवर इलाज केला. मी बेत नाही म्हणला कोणाच्या बापाला. बेताल महाद्या वरच्यावर घरी दारू पिऊन यायला लागला. सुरुवातीला भावांनी सांगून बघितलं. चुलता पांडानं दाटवून बघितलं. महाद्याच्या 4-2 मुस्काटात आणल्या. महादाच्या बेताल वागण्याला भावजया वैतागल्या. गोतीला तर झीट आलती. आपला नवरा नीट राहावा म्हणून डोळ्याची टिपं पुसून महादाला समजून सांगायची. घरात घरच्यासारखं वागावं. मोठ्या भावाचं ऐकावं. काहीतरी कामधंदा बघावा. दारुड्याचा संसार कधी सुखी झालाय का? तुम्हाला काय म्हणून ही अवदसा सुचली? माझ्यासाठी, आपल्या होणाऱ्या लेकरासाठी दारूचा नाद सोडा. माझी आण आहे तुम्हाला. दारूचा कलंक नको घराण्याला. ए गोदे, तुझं कौतिक ठेव गोंडाळून. बायकोचं ऐकायला मी काय बाईल भाडे आहे वय? येड जवी. महादा घरनं उठला. थेट देवळात पोचला. तिथं चांडाळ चौकडी पत्ते कुटत बसली होती. राम्यानं कुरळी काढली. काय महादा, काय म्हणता? टेन्शन गावलं का नाही घरचं स्टेशन? भाव काय बोललं का? का चुलता पांडा काय म्हणतोय? राम्यानं चिम्याला चुनकवलं. तसा चिम्या म्हणला, महादा, तुझा चुलता आडवा आला ना, कर उलथा पालथा. भावाला म्हणावं बस बोंबलत आता. बायकोला आरी घ्यायसाठी येता जाता हान 4 लाथा. काल आमची, आज तुझी. इंग्लिश नसली गावठी बरी. सरकार मान्य देशी विदेशी. सकाळी 6 पासनं रात्री 10 पर्यंत खुलेआम विक्री चालूच आहे. गांधीबाबाच्या देशात परवाना देऊन खुलेआम चालू आहे. विना परवाना 24 तास चालू आहे. गरिबापासून श्रीमंतापर्यंत, खालपासून वरपर्यंत एकी आहे. दारूच्या अवैध धंद्याला बरकत आहे म्हणून लोकशाही देशात गांधीच्या पंचकडी. अरे तांबडी पुढं सरकल्याशिवाय आणि नोटिंगशिवाय वोटिंगच होत नाही. पावशेर टाकल्याशिवाय पुढचं रामायण घडतच नाही. उदा महादावर तडकला.
हे बघ, तू वेगळं राहा, प्रपंच कर, नाही तर रोदिंगाना घाल. घराची नासाडी होण्यापरास तुझा तू रामराज्य कर बाबा. घरातला माल नेऊन वाण्याला घालतोय, न वाणी गाडग्यानं माल मोजतोय. आम्ही कष्टानं पिकवलेला माल कवडी मोलानं विकतोय, दारूवाल्याचं घर भरतोय. घराला भागदाड पाडण्यापरत तुझा तो वेगळा राहा, कमव नाही तर गमव. उगावल्या मावळल्या दारूच्या गुत्त्यावर जातोय, अशानं जहागीरदाराची जहागिरी पुरायची नाही. 3 ताल वागतंय आणि 2 ताल बोलतंय. 4 भावात 12 एकर जमीन आहे, 3-3 एकर वाटणीला येईन. वेगळा राहिल्यावर मग कळन, त्याच्याशिवाय जेठं उठायचं कळायचं नाही. हट, अरे मातीत राबून म्हातारे झाला तरी तुम्हाला कळायचं नाही. म्या काय कुक्कुल्ल बाळ नाही. माझ्या हिश्श्याचं पिकवीन नाही तर विकीन. उद्या पंच बोलवा, कांडकाच पाडा, माझं मला वेगळं द्या. लय लागत नाही आम्हाला नवरा बायकोला. पंचांनी वाटणी केली, नांदत्या घरात धुसफूस झाली. एका आडी एक पडवी उभी राहिली. म्हातारीची वळकट गोठ्यात गेली. गोदी महाद्याचं दुरकटं काढत बसली. चुलीची लाकडं चुलीला गेली. माझ्या बानं तुमच्या हवाली केली, म्या म्हणून राहिली. दुसरी कोणी असती ना तर चवळी पावली दाखवून मोकळी झाली असती. असला दारुडा धनी गावभर फिरतोय कुत्रेवानी. माझा ऐका, दारूचा नाश सोडा, मोडणे अगोदर संसार जोडा. न पोटूशी बाय एकली करू काय? घरातलं बघू का दारातलं बघू का रानातलं बघू? अजून रेडकाला पाणी लावलं नाही, शेरडं ब्या ब्या करून वरडतेत. तुम्हाला ऐकू येत नाही का ते? 3दा दारू पिऊन यायचं आणि जगाला कौतिक दाखवत बसायचं. घरी नाही दाना आणि पाटील म्हणा, नाही देणं झालं तर पायताना ना हाना. धनी माझी शपथ आहे तुम्हाला, दारू तेवढी सोडा. दिरा भावात आपल्या घरात चांगलं राहावा, नाही तर मी जायला बाच्या गावाला. कुठवर सोसू माझ्या कर्माला? लहानपणी आई गेली, जन्मदात्यानं हाताच्या फोडावानी जपली, तुमच्या हवाली केली. तुमच्या संसारासंग गाठ मारली आणि बाण पंढरीची वारी धरली. नव्या आयुष्याला सुरुवात झाली, पण काळ कैदाशीन दारू सवतीसारखी घरात घुसली. घरची लक्ष्मी रडत बसली. आम्हा बायकांच्या रडण्या कुडण्या जन्माची गोळाबेरीज होती. बाय माणसाला पण मन असते, या मनाची समजूत कोण घालणार आहे? गोदी रडली, आपल्याच मनाची समजूत घातली. शेरडांची बिरडी सोडली, रेडकू सोडलं आणि रानाची वाट धरली. गोदीचं रामायण ऐकून महादाचं टाळकं सनकलं होतं. हातभट्टीवर गेला, कडक दाराची वत मानला, पण रामेनं नकार घंटा दाखवला. अरे रोज येतोय, उधार पेतोय, उधारी दिल्याशिवाय नाही देत जा. अरे बाबा पैसे नाहीत, तुझं काय पैसे बुडवत नाही. मी दारूड आहे, गंजाडा नाही. आजपर्यंत कुणाचा दामडा नाही बुडवला. आत्ता तू दारू दे, 2 तासात तुझे पैसे तुझ्या तोंडावर फेकतो. महाद्या पाणी न घालता 2 ग्लास कडक दारीचं पेलं. भर उन्हातनं घरी जाऊन टॉपल्यावर तुटून पडलं. खाऊन झाल्यावर महादा तिथंच आडवा झाला. बांड्या कुत्र्यानं टोपल्यातलं हाय नाही ते संपवलं. पोटूशा गोदीला दाताचं पाणी गिळायला लागलं. दारूच्या उधारीसाठी महाद्यानं घरचं गव्हाचं पोतं लांबवलं. उधारी देऊन उरलं सुरलं पैसे ढाब्यावर घालवलं. आम्याचं आयतं फावलं, फुकटचं घावलं का बाया सरसवून पुढं सरसवलं. महाद्याच्या डोक्यात बिनबत्तीची सुरंगाची दारू भरत राहिलं. जळणाऱ्या इमल्यावर स्वतःची बिडी पेटवत राहिलं. महाद्यात तराट झालं. गावाला, भावाला, चुलत्याला ते शिव्याच देत सुटलं. पोटात बाया गेली का डोक्यात चढती. 10 हत्तीचं बळ आल्यागत झुलत राहती. पोपटागत बोलत सुटती. चढल तसं कुत्र्यागत खेकसायला लागते. सुदबुद हरवल्यावर डुकरावानी रस्त्याच्या कडेला लोळायला सुरुवात करते. या 4ही अवस्था महादानं पुऱ्या केल्या. गोदीनं पाण्याच्या गोठावर दिस ढकलला. गोदीचं दिस सरलं होतं. गोदीचं पहिलं बाळणपण, पण माहेरी जायचं कसं? आई द्यावा घरी, बाप पंढरपुरी. गोदीची तगती,
बसून राहिली. गोदीची अडचण थोरल्या जावनं जाणली, तिच्या बाळणपणाला धावून आली. गोदी गर्वारपणानं खंगली होती. पोटाला पुरतं मिळालंच नव्हतं. डॉक्टरचं औषध पाणी बी नाही. आजपर्यंत खेड्यातल्या बायकांना कुठला आलाय दवाखाना ना औषध पाणी. जसं जमल तसं जाणत्या बाईनं मोरं होऊन करायचं. गोदी बाळण झाली. लय आपदा झाली. पोरगं झालं म्हणून वेदना विसरली. थोरल्या जावानं साळ्या उकळात घालून मुसळानं काढल्या. गरम गरम भात केला. बामणीनबाईनं उलीचं तूप दिलं. गरम भातावर तुपाची धार घातली. गोदीला खायला दिलं. थोरल्या जावानं आयपण जपलं. गोदीला लय बरं वाटलं. म्हाद्यानं पोर झालं म्हणून सकाळ संध्याकाळ आनंदाचं भरतं आलं म्हणून डोसत राहिला. दारुड्याचं बरं असतं. आनंद झाला घे दारू, दुःख झालं घे दारू, कोणाचं आवतान आलं घे दारू, रात्री घेतली तिला उतरा म्हणून सकाळी घे दारू. माझा अट्टल दारुडा बेवडाच की दारूच्या आहारीच गेला. तर बाळाला पाजण्याकरता दूध तर आलं पाहिजे, त्याच्यासाठी खाल्लं पाहिजे. म्हणून गोदी वल्ल वाळकं खाऊन संसाराची झडझोम घेत होती. महादेला तिची फिकीर नव्हती. फळीवरची भांडी मोडीला जात होती. गोदीनं विरोध केला तर तिची पाठ मोकळी होत होती. तिला सहनही होत नव्हतं. महादेच्या रोजच्या मारानं ती बेजार झाली होती. जगण्यापरात स्वर्गाची वाट जवळ करावी वाटत होती. पण चिमण्या बाळाला बघून विचार बदलत होती. सकाळ संध्याकाळ नवऱ्याचा मार खात होती. आईबाच्या नावाला तडा जाऊ नये म्हणून नांदून नाव करत होती. मोडक्या संसाराला हातभार लावत होती. पावसानं झोडपलं, राजानं राज्याबाहेर काढलं आणि नवऱ्यानं मारलं तर तक्रार कोणाकडं करायची. आपल्याच नशिबात सुख नाही, दुःख सरत नाही. लांबनं 4 जण सांगतील, सांगून हे ऐकलेलं. बाप्पाई माणसाची जातचा गोरी, काय नसलं घरी तरी मिशीला पिळ बरी, जाता येता गुरगुर करी. असल्या जन्माचा जागण्याचा उपयोग तरी काय. पार संसाराचा इस्कूट झाला तरी बिचारा सरळ येत नाही घरी. रेडकू विकलं, शेरडं विकली, भांडी कुंडी मोडीत घातली तरी महादेची उधारी वाढतच गेली. आम्या दाम्यानं दोस्ती वाढवली, महादाच्या 3 एकरावर नजर ठेवली. अरे महादा तुला काय कमी आहे? 3 एकराची पट्टी तुझी, उधारी भागवली 1 रकमी. 5-50 मोजू न ग, 1000 माग. अरे तुला द्यायचं नाही मग कुणाला द्यायचं? दोस्तासाठी आपण काय पण करू. तुला किराणा सामान लागू दे, कापड चोपड लागू दे, काय कमी पडू देत नाही. सकाळ संध्याकाळी दारू गुत्त्याला पाहिजे तेवढी उधार देतो. माझा का लगा यार, इसरू नका आम्हाला. गुलाबी रंग चढल तुझ्या वाटाला, आम्ही दोस्त तुझ्या देमतीला. सध्याच्या पाठीवर गोदीला ताणी झाली. जावा भावात आपुलकी संपली. रोजचं गोदीला कुठवर उसणं द्यायचं. दिवाळीचा सण तोंडावर आला. लेकराला कापड चोपड नाही, गोदीला लुगडं नाही. जुन्याच लुगड्याला दंड घालून नेसत होती. 4 चौघात इज्जत जाऊ नये म्हणून घरातच टाक्याला टाका घालत होती. महादाला कोणाची चिंता नव्हती. गोदा महादाला विनवून सांगत होती, कारभारी दिवाळीचा सण आलाय, कापडं आणा, बाजार आणा, गोडधोड करू, लेकराला घालू, दिवाळीचा दिवा लावू आणि अंधार घालू. बाजाराला कापडाला पैसे लागतात. पैसे कोण तुझा बाप देणार आहे का? महादाने तिला विचारलं. अहो बाप जाग्या वाजता तर लेकराला घेऊन दिवाळी सणाला माहेरला गेली असती. तुमच्याकरता दिवाळी सण घेऊन आली असती. केव्हा तरी दिवाळी आनंदानं साजरी करू. करू 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 चांगली दिवाळी करू. माझं आंबाट तोंड गोड करतोय. रातीला रांड तोंड फिरवती तू. 2च बास मला सरकारी नियम सांगते तू. असू दे असू दे, तू म्हणते ना, मग दिवाळी जोरात करू. आपल्याच काय, गल्लीतल्या पोरांना पण फाटाकड्या. 1च लुगडं काय, 5 लुगडी तुझ्या पुढ्यात. तुला काय बी कमी पडू देणार नाही. महादा दारूच्या नशेत बरळत होता. घरात 5-50 शिल्लक नाही, ती एवढं कुठनं आणणार? कुठनं आणायचं, कसं आणायचं हे शहाणपण मला शिकवायचं नाही.
मी आणणार तुला देणार, दिवाळी जॅक्क करणार, निस्ती बघत राहा. तुला सोन्यानं मडिवणार, आकाश कंदीला दिवा लावणार, सदाला फटाकड्या तानीला फुलबाजी देणार, गोदीला नवल लुगडं आणणार. पावर वॉच पारूची हौसच पूर्ण करणार, तर बापाची अवलाद म्हणून नाव सांगणार. गोदे दिवाळी झोकात करणार. चांडाळ चौकडी महादाची गोत्या वाटच बघत होती. फुकटची प्यायला सोकली होती. महादेची जमीन लाटायसाठी राम्या उधारी वाढवतच होता. उधारीला पैशाच्या 5% व्याज लावत होता. व्याजाचं व्याज लावून आपल्या तुंबड्या भरून घेत होता. त्यात महाद्याला दिवाळ सणाला पैसे पाहिजे होतं. म्हणून रामेनं महादाला बाजावलं, हे बघ, 3 एकराचं तारण म्हणून 60 एकत लिहून दे, 50-50 हजार देतो तुला. जमलं तर पैसे व्याजासकट दे, नाही जमलं तर खरेदी खत माझ्या नावावर करून दे. अरे तुझ्या नावावर काय आणि माझ्या नावावर काय, सारखंच आहे. जमीन पिकवणार तूच खाणार आहे. मला काय फक्त उधारीला आधार दे. आजच 60 एकत करू, दिवाळीचा बाजार करू, राहिलेलं पैसे बँकेत ठेवू. आणि मी तर म्हणतो, बँकेत ठेवलं काय आणि माझ्याजवळ राहिलं काय, तुला सारखंच आहे की. बँकेकडं टाईमच जायला लागतंय. माझ्याकडं ठेवलं मी 24 तास हितच आहे गुत्ते हो. काय राहाम्या, मी म्हणतो ते बरोबर आहे का नाही. कचेरीत जाऊन 60 एकत लिहिलं. हाम्या दाम्याची साक्षीदार म्हणून साया घेतल्या. दिवाळीचा बाजार घेऊन महाद्या घरी आला. येताना तर्राटच होऊन आला. खाटकाकडनं मटण आणलं, गोदीला बाजवलं, झणझणीत बेत झाला पाहिजे. हे बघ गोजे, तुला जे जे पाहिजे होतं ते आणलंय. हे तुझ्या घरखर्चाला घे, 5,000 आहेत. गोदी आवाक झाली. एवढे पैसे नवऱ्यानं आणलं कुठनं? बाजार आणला, कापडं आणली, वरनं 5,000चं बंडल देत्यात. यांनी काय मर्दुमुखी दाजवली. म्हणून गोदी तावात बोलली, धनी काय मर्दुमुखी केली तुम्ही? एवढी नोटाची बंडलं आणली कुठनं? अगं भावाने, म्या काय चोरी नाही केली. आपली 3 एकराची पटी राम्याला 60 एकत करून दिली, त्याच्याकडनं 50,000 घेतले. तुला विचारायचं काम नाही, घरात आणून दिलंय ते करायचं. अहो जमीन म्हणजे काळजाचा तुकडा, आणि तो तुम्ही घाण टाकला. असला पैसा न ग मला. तोंडाला तोंड लागलं सांच्याला. नवरा बायकोचं चांगलं भिडलं. दोघांचं तावाचं बोलणं ऐकून महादाचा चुलता पांडा आला. चुलत्यानं महाद्याला 4-2 शिव्या हसडल्या. तसं महादानं रागाच्या भारात चुलत्याला उचलला ना आपटला. तोंडावर लाथा घालायला लागला. चुलत्याची उरली सुरली 32शी खिळखिळी झाली. गोदी पदर खेचून मधी पडली. चुलत सासऱ्याला उठवायला गेली. महादेची बुद्धी पार कामातनं गेली. गोदीच्या कमरत लाथ मारली. गोदी बोंबलली. महाद्यानं ठोंबा उचलला आणि गोदीच्या टकोऱ्यात घातला. त्या ठोंब्याने आपलं काम केलं. गोदीच्या टकोऱ्याचं 2 भाग झालं. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. सध्याचं तानीचं मातृछत्रच हरपलं. गाव गैवरलं. मायविना लेकरं. महाद्या पोलिसाच्या भयानं फरार झाला. घटनास्थळावरच्या पुराव्यानं पोलीस पंचनामा झाला. फरार झालेल्या महाद्याला पोलिसांनी दारूच्या गुत्त्यातनं आणला. कोर्ट खटला चालू झाला. वकिलाचा युक्तिवाद झाला. महाद्या अविचारानं गुन्हेगार झाला. दारूच्या व्यसनानं क्रोधी बनला. क्रोधानं बायकोचा खून केला आणि लेकरांना अनाथ आणि पोरकं करून बसला. पश्चात्तापानं बोलायला लागला. न्यायदेवतेला विनवणी करायला लागला. साहेब मला जागायचा अधिकार नाही. मला मरण द्या, फाशी द्या. जगाला काय म्हणून तोंड दाखवू साहेब? द्या मला फाशी द्या. कुठल्या दयेला सहानुभूतीला मी लायक नाही साहेब. समाजाच्या नजरेनं, गावाच्या इब्रतीनं, कुटुंबाच्या दृष्टीनं मी नालायक आहे, नालायक. मला जगण्याचा अधिकारच नाही साहेब. भर कोर्टात महादा ढासा रडत होता. कोर्टातली सगळी माणसं स्तब्ध होऊन ऐकत होती. महादाची वाट एका व्यसनानं लावली. दारूच्या आहारी जाऊन महाद्यानं संसाराची वाट लावली होती.
सगळ्या संसाराचा इस्कुट झाला होता. दारूनं माद्या माणसातनं उठला होता. आज गुन्हेगार म्हणून कोर्टाच्या पिंजऱ्यात उभा होता. न्यायदेवतेच्या समोर प्रश्न होता. सहानुभूतीपेक्षा कायदा महत्त्वाचा होता. कायद्यामोहर कर्मगतीचा फेरा कोणाला चुकला? माद्या वाट चुकला होता, त्याला पश्चात्ताप झाला होता. लहान लेकरांना बघून न्यायदेवतेच्या मंदिरात न्यायासनावर बसलेल्या न्यायाधीशाच्या डोळ्याला पाझर फुटला. एका व्यसनानं माद्या आयुष्यातनं उठला. नातवंडांच्या आयुष्यात अंधार दाटला. बापाच्या व्यसनानं अभागी पोरांच्या नशिबी भोग आला. देवा तुझा खेळ कसला, आजोबांच्या मायेला सध्या पारखा झाला. उजाड माळरानावरती फुटलेल्या वाटा बघून कुठल्या वाटेनं जावं याचा सध्या विचार करायला लागला. जो तो वाट चुकलेला, पण आपण सावरावं आपल्याला. जीवनाच्या वाटेवरनं चालताना पुसत पुसत जावं दुसऱ्याला. वाटेवरचा दगडसुद्धा सांगल, दगडालाही देव पण लाभतं आणि चांगलं वागलं तर गांधी बाबाच्या चरणांच्या जवळ बसता येतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांची ही कथा इस्कुट. ही म्हटलं तर बोधकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम लेखकांच्या उत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.